वेलकम बॅक. SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे आपण या यूट्यूब चॅनलवर SST म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सिविक्स साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकतो. आत्ता आपण बघतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा सेकंड लेसन हिस्टोरिओग्राफी इंडियन ट्रॅडिशन. ठीक आहे, याच्या आधी काही व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. आता आपण त्याच्या पुढचे व्हिडिओ बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, इथं तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसतंय ओरिएंटलिस्ट हिस्टोरिओग्राफी हा पॉईंट आपण बघणार आहोत. आणि हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण की याच्यावर एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 5 मधला 1, पेज नंबर 14. क्वेश्चन नंबर 5, राईट शॉर्ट नोट्स. आणि त्याच्यामध्ये पहिलीच शॉर्ट नोट आहे ओरिएंटलिस्ट हिस्टोरिओग्राफी. ठीक आहे, हे त्यामुळं हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनला वेटेज पण जास्त आहे कारण की हा मुद्दा फार जास्त महत्त्वाचा आहे. हे जेव्हा आपण शिकू तेव्हा तुम्हाला त्यातलं वजन काय आहे, त्याची डेप्थ काय आहे ते कळेल. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, हा जो यूट्यूब चॅनल आहे हा फक्त इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी नाही आहे. सेमीची मुलं, मराठी माध्यमाची मुलंसुद्धा हा यूट्यूब चॅनल बघू शकता. फक्त हे तुम्हाला जे स्क्रीनवर समोर दिसतंय हे फक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतंय. तुम्ही तुमचं पुस्तक हातामध्ये घेतलं, तुमचं टेक्स्टबुक हातामध्ये घेतलं, शेवटी मी बोलतो तर मराठीमध्येच आहे. ठीक आहे, येतंय का लक्षात तुमच्या? चला, हा यूट्यूब चॅनल सगळ्यांसाठी आहे की ज्यांना हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स मनापासून शिकायचं आहे. ठीक आहे, चला, याला मराठीचं पण पुस्तक माझ्याकडे आहे बघा. इथं मराठीतलं पण पुस्तक माझ्याकडे आहे, पेज नंबर 10. इथं ओरिएंटलिस्ट हिस्टोरिओग्राफीचा मराठीमध्ये अर्थ आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. ठीक आहे, ते काय आहे बघूयात आपण. इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि अतिशय सुंदर, मनाला आनंद देणारी, मनाला समाधान देणारी ही गोष्ट आहे. सुरू करूया. मेनी युरोपियन स्कॉलर्स फेल्ट क्युरियस अबाउट सिव्हिलायझेशन्स अँड कंट्रीज ऑफ द ईस्ट. त्यातले जे खूप सारे युरोपियन स्कॉलर म्हणजे युरोपमध्ये राहणारे खूप सारे जे बुद्धिमान लोक आहेत, ते बुद्धिमान लोक जे आहेत फेल्ट क्युरियस, त्यांना औत्सुक्य होतं, त्यांना खूप इंटरेस्ट वाटत होता अबाउट सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता, संस्कृती, अँड कंट्रीज ऑफ द ईस्ट, ज्याच्यामध्ये म्हणजे त्यांची ईस्ट साईड, त्यांची पूर्व दिशा, ज्याच्यामध्ये आपण येतो. राईट, एशियन कंट्रीज. आणि एशियन कंट्रीजमधली एक मुख्य कंट्री आहे इंडिया. ठीक आहे, तर त्यांना त्यांच्याबद्दल खूप छान वाटायचं, त्यांना खूप कुतूहल वाटायचं, औत्सुक्य वाटायचं की आपली जी मंदिरं आहेत, आपली जी संस्कृती आहे, रामायण महाभारतासारखं आपलं काव्य, महाकाव्य असतील, किंवा आपल्याकडं जी डायव्हर्सिटी आहे, आपल्याकडे ज्या वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत, यांच्याविषयी त्यांना अतिशय कौतुक वाटायचं. ठीक आहे, आपली जी मंदिरं आहेत त्याच्याविषयी फार प्रचंड कौतुक, आपल्या हिस्ट्रीबद्दल कौतुक वाटायचं. सम ऑफ दोज स्कॉलर्स फेल्ट ॲडमिरेशन अँड रिस्पेक्ट फॉर देम. आणि त्यांच्यापैकी काही जणांना तर अतिशय आनंद, अतिशय आदर त्या ठिकाणी होता आपल्या इतिहासाबद्दल. दीज स्कॉलर्स वर नोन ॲज ओरिएंटलिस्ट. हे जे आहे, हे स्कॉलर जे आहेत, हे जे विचारवंत किंवा महान लोक आहेत, यांना ओरिएंटलिस्ट्स असं म्हटलं जातं. साध्या भाषेत सांगायचं तर सगळ्याच लोकांना भारताबद्दल द्वेष नव्हता, सगळ्याच लोकांना भारताबद्दल राग नव्हता, अनेकांना भारताबद्दल प्रेमसुद्धा होतं. ठीक आहे, पुढचा पॅरेग्राफ बघा. The Orientalists studied the similarities between Sanskrit and some of the European language. तर त्या लोकांनी काय सुरू केलं, संस्कृत लँग्वेज आणि ज्या युरोपियन लँग्वेज आहेत. आता युरोपियन लँग्वेज कोणत्या कोणत्या आहेत बघा. सगळ्यात पहिली युरोपियन लँग्वेज कोणती आहे? इंग्लिश, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणती आहे? जर्मन असेल, डच असेल, फ्रेंच असेल, अजून कोणतं स्पॅनिश असेल, इटॅलियन असेल, या सगळ्या युरोपियन लँग्वेजेस आहेत. तर युरोपियन लँग्वेजेसमध्ये आणि संस्कृतमध्ये ज्या सिमिलॅरिटीज आहेत ना, त्या सिमिलॅरिटीज या लोकांनी शोधायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. दे फोकस्ड मोर ऑन वेदिक ट्रॅडिशन अँड संस्कृत लिटरेचर. वेदिक ट्रॅडिशन म्हणजे आपलं जे वैदिक परंपरा ज्याला आपण म्हणतो, हिंदू धर्माचा जो गाभा आहे, जो बेस आहे वैदिक
परंपरा, तर तो त्यांनी अभ्यासायला सुरुवात केली. आणि काय अभ्यासायला सुरुवात केली? संस्कृत लिटरेचर. म्हणजे संस्कृतमधले, आता हे महाभारत कशामध्ये लिहिलेलं आहे? संस्कृतच आहे ना. हे भगवद्गीता काय आहे? संस्कृतच आहे. ठीक आहे. पुराण असतील, वेद असतील, हे सगळं त्यांनी स्टडी करायला त्यांनी सुरुवात केली. देअर स्टडीज resulted into formulating the notion of an ancient language that could be the mother of all Indo-European languages. बहुत बड़ी बात है. इतका म्हणजे आपल्याला आनंद वाटला पाहिजे, अभिमानाने आपला ऊर भरून आला पाहिजे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांनी अशी कल्पना, नोशन म्हणजे कल्पना त्यांनी अशी मांडली की मे बी, माइट बी, प्रॉबब्ली संस्कृत लँग्वेज जी आहे का नाही, संस्कृत, ही संस्कृत लँग्वेज किंवा एक मिनटं काय लिहिलंय, फॉर दॅट कुड बी द मदर ऑफ ऑल इंडो युरोपियन लँग्वेज. म्हणजे भारतीय भाषा जी आहे, संस्कृत भाषा जी आहे, ते इंडो युरोपियन म्हणजे इंडिया, भारतीय उपखंड आणि युरोप ह्या सगळ्या मोठ्या परिसरामध्ये ज्या भाषा आहेत, त्या सगळ्या भाषांची आई, त्या सगळ्या भाषांचा बेस, त्या भाषांची जननी ही संस्कृत भाषा आहे. असा त्यांनी एक कयास बांधला, अशी त्यांनी एक कल्पना त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जे असूही शकतं, राईट, त्याच्यामध्ये जर आपण डीप स्टडी केला तर ते मे बी त्यातनं काही बाहेर निघू शकतं. पुढं बघा, चला. इन 1784, किती जुनी गोष्ट आहे बघा, 1784. सर विलियम जोन्स फाउंडेड एशियाटिक सोसायटी in Kolkata. It opened the doors for research in ancient Indian literature and history. सर विल्यम जोन्स, आपण काल जेव्हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सगळेच ब्रिटिश काही वाईट नव्हते, किंवा ब्रिटिशांनी जरी आपला देश लुटला, जरी लोकांवर अत्याचार केले, तरी पण हिस्ट्रीमधलं ब्रिटिशांचं योगदान आपल्याला नाकारता येत नाही. त्यांनी खूप मोठं काम केलं, आर्किटेक्चरमध्ये काम केलं, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप मोठं काम केलं. विल्यम जोन्स आपण बघितलं, त्यांनी एशियाटिक सोसायटी ही ओपन केली. कुठं ओपन केली? कोलकात्याला. फिल इन द ब्लँकमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, कुठं ओपन केली. आणि त्यांनी काय केलं? इट ओपन द डोर. त्यांनी दारं उघडली. कशासाठी दारं उघडली? रिसर्च करायसाठी. त्यांनी रिसोर्सेस उपलब्ध करून दिले, लायब्ररीज असतील, ग्रंथ असतील, ते उपलब्ध करून दिले. अमंग द ओरिएंटलिस्ट स्कॉलर्स फ्रेडरिक मॅक्स मुल्लर किंवा म्युलर, जे काय आता त्याचं प्रोनाऊन्सिएशन असेल नावाचं, डिझर्व्स अ स्पेशल मेन्शन. ठीक आहे. आता हे जे सगळे होते का नाही, ह्याच्यामध्ये जे मॅक्स म्युलर होते, मॅक्स म्युलर का काय नाव आहे काय माहिती बा, तर ते त्यांना खूप जास्त महत्त्व आहे. ठीक आहे. मी थोडंसं आता हे इकडं फोकस करतो. हां, ठीक आहे. दिसतंय तुम्हाला? अरे नाही, हे सगळं जात आहे त्याच्यामध्ये ना. हां, बघा बरं, दिसतंय का तुम्हाला आता? मेन्शन फ्रेडरिक, हे बघा, विलियम जोन्सचा तुम्ही फोटो तुमच्या समोर दिसतोय. खूप आपल्या मनामध्ये या माणसाबद्दल रिस्पेक्ट असला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फ्रेडरिक मॅक्स मुल्लर, तेव्हा त्याचा खाली त्यांचा तिथं फोटो दिलेला आहे. इन हिज ओपिनियन, त्यांच्या मते, मॅक्स मुल्लर सरांच्या मते, संस्कृत वॉज द मोस्ट एन्शियंट लँग्वेज ऑफ द इंडो युरोपियन लँग्वेजेस. हे ज्या इंडो युरोपियन ज्या लँग्वेजेस आहेत, इंग्लिश असेल, स्पॅनिश, जर्मन, इटालियन, फ्रेंच, अजून काय असतील, ह्या सगळ्यांमध्ये निश्चितच ह्याच्यामध्ये काहीच शंका नाही, कुणालाच शंका नाही आहे की संस्कृत मात्र या सगळ्यांपेक्षा अतिशय जुनी लँग्वेज आहे. ठीक आहे. पुढे बघा ते काय म्हणतायत. हां, ही वॉज डीपली इंटरेस्टेड इन संस्कृत लिटरेचर. त्यांना स्वतःला संस्कृत लिटरेचरमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. मग अर्थातच ते ती लँग्वेज शिकलेले असतील. ही फर्स्ट ट्रान्सलेटेड द संस्कृत टेक्स्ट ऑफ हितोपदेश इन जर्मन लँग्वेज. हितोपदेश नावाचं जे
काय पुस्तक त्या काळामध्ये तो एक ग्रंथ होता, त्याचं त्यांनी जर्मनमध्ये ट्रान्सलेशन केले. म्हणजे या माणसाला संस्कृत लँग्वेज किती फ्लुएंटली येत असेल तुम्ही विचार करा. एक बाहेरचा माणूस, तुम्ही विचार करा ना मुलांना, तुम्हाला तरी येते का रे संस्कृत? ठीक आहे, तुमच्यातले काही जण असतील संस्कृत त्यांचा विषय असेल, तुम्ही म्हणाल की हा सर येते ना आम्हाला संस्कृत. मी जेव्हा 10वीमध्ये होतो तेव्हा मला सुद्धा 100 मार्काचं संस्कृत होतं. ठीक आहे, आता माझी 10वी झाली 2004 साली, आत्ता मी बोलतोय 2024मध्ये, म्हणजे 20 वर्ष झाली माझी 10वी झालेलं. मला संस्कृतमधला एकही शब्द आठवत नाही. गच्छामी, अहम गच्छामी, काही 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 आठवत नाही. 20 वर्षामध्ये सगळं मागचं सपाट झालं. काय उपयोग झाला सांगा बरं? पण ही जी बाहेरची लोकं आहेत, तुम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगतो, म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे. जेवढ्या संस्कृतच्या इन्स्टिट्यूट्स इंडियामध्ये आहेत ना आपल्या, त्याच्यापेक्षा जास्त संस्कृतच्या इन्स्टिट्यूट्स जर्मनीमध्ये आहेत. शर्मेची गोष्ट आहे, लाज वाटण्यासारखी ही गोष्ट आहे. ठीक आहे, असो, ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे. बघा, तुम्हाला त्याच्यावर विचार करून जर काही करता आलं तर. हितोपदेशचं त्यांनी संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. ही वॉज द एडिटर ऑफ 50 वॉल्यूम्स ऑफ द सॅक्रेड बुक ऑफ द बुक्स ऑफ द ईस्ट. सॅक्रेड म्हणजे पवित्र, म्हणजे पूर्वेकडची पवित्र पुस्तकं असं काहीतरी आहे. तर त्याचं त्यांनी 50 वॉल्यूम म्हणजे मुलांना असतो खंड असा जाडच्या जाड ठोकळा, त्याचं त्यांनी 50 वॉल्यूम्सचं त्यांनी एडिशन म्हणजे ट्रान्सलेशन किंवा संग्रह, त्याला एक शब्द आहे अरे असतो ना का, एडिटर म्हणतो ना आपण त्याला, ते संकलन केलं किंवा असं काहीतरी. ठीक आहे, ही ऑल्सो कंपाइल्ड ऋग्वेदा. कंपाइल्डचा अर्थ आहे एकत्र करणे. त्यांनी काय केलं, ऋग्वेद, आपला जो ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे ना आपला, कंपाइल्ड ऋग्वेदा विच हॅज बीन पब्लिश्ड इन 6 वॉल्यूम्स. त्यांनी ऋग्वेदाचं सुद्धा ट्रान्सलेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. ऋग्वेद तुम्हाला माहिती आहे ना, ओल्डेस्ट नोन डॉक्युमेंट टू मॅनकाइंड इज ऋग्वेदा. म्हणजे त्याच्या आधीचं काय आपल्याला आत्ता तरी माहिती नाही. आत्ता ह्या जगामध्ये जे सगळ्यात जुना जो लेख जे लिहिलेलं पुस्तक आहे दॅट इज ऋग्वेदा. ठीक आहे, अँड वी मस्ट बी प्राऊड अबाउट इट. ही ट्रान्सलेटेड ऋग्वेदा इंटू जर्मन. बघा, त्यांनी ऋग्वेदाचं भाषांतर केलं, हितोपदेशाचं भाषांतर केलं आणि 50 पुस्तकांचं भाषांतर केलं, 50 वॉल्यूम्स त्यांनी एडिट केले. बघा ना, ते त्यांचा फोटो तिथं दिलेला आहे. लेटली, आता बघा बरं का, इथं आहे ना थोडा इथं कहाणी में ट्विस्ट आहे बरं का, नीट आता इथं बघायचं आहे. ते म्हणतात ना मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, जो दिखता है वो होता नहीं. ठीक आहे, बघा आता इथं काय केलेलं आहे बघा. आता ही नाण्याची दुसरी बाजू आहे. ठीक आहे, इथे एक वेगळा टर्न मिळतोय आपल्याला. लेटली म्हणजे काही वर्षांनंतर एडवर्ड सईद, सेड नाही आहे बरं का, ते सईद आहे, सईद एका माणसाचं आडनाव आहे, एडवर्ड सईद, अ स्कॉलर हू हॅज रिइव्हॅल्युएटेड the Orientalist writings has thrown light on imperialist interest of Orientalist scholars. महत्त्वाची गोष्ट आहे मुलांनो, महत्त्वाची गोष्ट आहे, ऐका आणि ह्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न तुम्ही करा. त्यांनी काय केलं, एडवर्ड सईद नावाचे जे विचारवंत होते त्यांनी काय केलं, हे जे मॅक्स मुल्लर असतील किंवा काय ना ह्यांचं विल्यम जोन्स असतील, ह्यांनी जे ह्यांचा जो इंडियन लोकांबद्दल प्रेम होतं, यांच्या मनामध्ये जे इंडियन लोकांबद्दल पूर्वग्रह नव्हता असं हे लोक दाखवत होते, त्यांचा त्यांनी पर्दाफाश केला. त्यांनी दाखवलं, एडवर्ड सईद यांनी दाखवलं की हे जे ओरिएंटलिस्ट हिस्टोरिओग्राफर आहेत किंवा हिस्टोरियन आहेत, इतिहास लेखक आहेत, मॅक्स मुल्लर सारखे किंवा विल्यम जोन्स सारखे, ह्यांच्या सुद्धा मनामध्ये कुठंतरी बॅकग्राऊंडला साम्राज्यवादी धोरणच आहे, कॉलोनियल, ह्यांची विचारसरणी कॉलोनियलच आहे किंवा इम्पेरियलिस्टिक म्हणजे साम्राज्यवादीच आहे. म्हणजे यांना सुद्धा हे फक्त दाखवतायत असं दाखवतायत की आम्हाला ह्याच्याबद्दल फार काही कळकळ आहे बाबा, पण शेवटी ह्यांना पण इंग्रजांचं हे लुटणं, दुसरे देश काबीज करणं, दुसऱ्या देशांवर राज्य करणं हे यांना पण मान्यच होतं. हे यांनी दाखवून दिलं. तुम्हाला खरं सांगू का, आणि दुर्दैव काय बघा, आता हे पुस्तक ज्यांनी कुणी काढलं मला माहीत नाही, इथं काही नावं तुम्हाला सापडतील. हे पुस्तक ज्यांनी काढलं ना त्यांनी एडवर्ड सईद
या माणसावर आपल्याला एक प्रश्न विचारायला पाहिजे होता की एडवर्ड सईदनी नेमकं काय केलं, पण हे प्रश्न विचारताना एडवर्ड सईदवर प्रश्न विचारत नाहीत. बघा, विचार करा ना या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे आपण म्हणायचं एक किंवा दाखवायचं एक आणि आपण असताना वेगळंच असायचं, ये तो गलत बात है, राईट. मुलांना मी तुम्हाला खरंच तळमळीनं सांगतोय की मी तुम्हाला फक्त पास व्हायसाठी हिस्ट्री नाही शिकवत आहे. मला तुम्हाला पास तुम्ही तसेही व्हाल, काय पास व्हायला काय फार काही मोठं लागत नाही याच्यामध्ये. 3 इडियट्समधला रॅन्चो, सॉरी काय म्हणतात, सुंदर चतुर रामलिंगम, तो पण तर पास होतो. रट्टू पोपट घोकमपट्टी करून पण पास होतो. मला तुम्हाला पास व्हायसाठी हिस्ट्री नाही शिकवायची आहे, मला तुम्हाला शहाणं करायसाठी हिस्ट्री शिकवायची आहे. खूप आहे हे महत्त्वाचं. तुम्हाला याच्याबद्दल अजून काही ऐकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे, चला इथंच आपण ओरिएंटलिस्ट हिस्टोरिओग्राफी हा पॉईंट इथं संपवतोय. पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात नॅशनलिस्ट हिस्टोरिओग्राफी. ठीक आहे, चला तोपर्यंत टाटा बाय बाय. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे.